मागील व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 3.16 ट्रबल शूटिंग चार्ट्स फॉर AC मशीन हा टॉपिक कव्हर केला होता. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 3.16.1 ट्रबल शूटिंग चार्ट्स फॉर इंडक्शन मोटर. ट्रबल शूटिंग म्हणजे समस्या निवारण चार्ट जो होता इंडक्शन मोटरच्या बाबतीत तो सिलेबस टॉपिक 3.16.1 मध्ये पाहिला. त्याचबरोबर फाउंडेशन इंट्रोडक्शन सिलेबस टॉपिक 3.17 आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिला आहे. 3.17.1 कॉमन ट्रबल्स इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन हा सुद्धा टॉपिक आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे. सिलेबस टॉपिक 3.18 फॅक्टर्स इन्व्हॉल्वड इन डिझायनिंग मशीन फाउंडेशन. मशीन फाउंडेशनमध्ये कोणकोणते फॅक्टर्स इन्व्हॉल्व असतात तो आपण पाहिला होता मागील व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिक्वायरमेंट्स ऑफ फाउंडेशन ऑफ स्टॅटिक अँड रोटेटिंग इलेक्ट्रिक मशिनरी. स्टॅटिक म्हणजे स्थिर, रोटेटिंग म्हणजे फिरणारे जनित्र, मोटर्स, अल्टरनेटर्स. ओके, तर स्टॅटिक म्हणजे ट्रान्सफॉर्मर्स. स्टॅटिक आणि रोटेटिंग इलेक्ट्रिक मशिनरीसाठी फाउंडेशन जे असतं त्याची काय रिक्वायरमेंट्स आहेत, ओके, म्हणजे आवश्यकता आहेत, तर तो आपण सिलेबस टॉपिक 3.19 मध्ये पाहणार आहोत. ओके, तर या टॉपिकवरती लेटेस्ट एक्झाम समर 2019 मध्ये सुद्धा प्रश्न विचारला होता. तर पहा, प्रश्न असा होता, व्हॉट आर द बेसिक रिक्वायरमेंट्स ऑफ फाउंडेशन फॉर स्टॅटिक इक्विपमेंट रोटेटिंग मशीन. स्टॅटिक इक्विपमेंट आणि रोटेटिंग मशीनसाठी बेसिक रिक्वायरमेंट काय आहेत फाउंडेशनच्या त्या होत्या. ठीक आहे, तर स्टॅटिक मशीनमध्ये पहा, स्टॅटिक मशीनमध्ये फाउंडेशनच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत. ॲज द ट्रान्सफॉर्मर ऑपरेट्स विदाउट मुव्हिंग पार्ट्स. ट्रान्सफॉर्मर हा स्टॅटिक आहे, तो मुव्हिंग पार्ट्सच्या विदाउट ऑपरेट होतो. जनरली अ सिंपल फाउंडेशन इज सॅटिस्फॅक्टरी. ओके, सामान्यतः सिंपल फाउंडेशन, साधं फाउंडेशन त्याला समाधानकारक आहे. इट शुड बी फर्म. तो फर्म असला पाहिजे, हॉरिझॉन्टल असला पाहिजे, अँड ड्राय. ओके, फर्म, हॉरिझॉन्टल अँड ड्राय, दीज आर दी रिक्वायरमेंट्स. लक्षात ठेवा, दीज आर दी रिक्वायरमेंट्स ऑफ फाउंडेशन फॉर स्टॅटिक मशीन. फर्म, हॉरिझॉन्टल अँड ड्राय. वन्स इन्स्टॉल्ड अँड इरेक्टेड. एकदा का ते इन्स्टॉल केले, स्थापित केले आणि उभे केले, द ट्रान्सफॉर्मर शाल नॉट मूव्ह ऑर बेड डाऊन सो ॲज टू टिल्ट ओव्हर. ओके, म्हणजेच काय की ट्रान्सफॉर्मर हा एकदा का स्थापित केला आणि उभा केला तर तो मूव्ह होत नाही, तो टिल्ट ओव्हर राहतो. इवन स्मॉल मुवमेंट ऑफ ट्रान्सफॉर्मर इज नॉट डिझायर्ड. छोटीशी मुवमेंट जर ट्रान्सफॉर्मरची ही नॉट डिझायर्ड म्हणजे आवश्यक नाही आहे. इट मे ब्रेक द इलेक्ट्रिकल कनेक्शन. तो मग इलेक्ट्रिकल कनेक्शन ब्रेक करू शकतो. परफेक्ट हॉरिझॉन्टल बेस कीप्स ऑइल लेवल करेक्ट. परफेक्ट हॉरिझॉन्टल लेवल जे असेल तर ती ऑइल लेवल करेक्ट ठेवतो. ओके, अशा पद्धतीनं रिक्वायरमेंट आहेत फाउंडेशनच्या स्टॅटिक मशीनसाठी. फॉर इन्स्टॉलिंग लार्ज कॅपॅसिटी ट्रान्सफॉर्मर्स आउटडोअर्स अ लेवल कॉन्क्रीट प्लिंथ इज कन्स्ट्रक्टेड सो दॅट इट्स हाईट इज अबव द मॅक्झिमम एक्सपेक्टेड फ्लड वॉटर लेवल ऑफ द साईट. ठीक आहे, साईटवरती जेवढं फ्लड वॉटर येते त्याच्यापेक्षा मॅक्झिमम एक्सपेक्टेड हाईट त्या कॉन्क्रीट फाउंडेशनची असते. द प्लिंथ शुड बी ऑफ करेक्ट साईज टू अकोमोडेट द ट्रान्सफॉर्मर. ओके, प्लिंथ साईज जी आहे ती करेक्ट असायला हवी जेणेकरून ट्रान्सफॉर्मर अकोमोडेट करेल, म्हणजे समावेश करून घेईल. एनीवन शाल नॉट स्टेप ऑन द ट्रान्सफॉर्मर प्लिंथ. ठीक आहे, एनीवन शाल नॉट स्टेप ऑन ट्रान्सफॉर्मर प्लिंथ. ट्रान्सफॉर्मरच्या प्लिंथवरती कोणतीही स्टेप नको, पायरी नको. बेअरिंग प्लेट्स ऑफ सफिशियंट साईज अँड स्ट्रेंथ आर ऑल्सो प्रोव्हाइडेड. बेअरिंग प्लेट्स जे आहेत सफिशियंट पूरक साईजचे अँड स्ट्रेंथ आर ऑल्सो प्रोव्हाइडेड. फॉर हाय कॅपॅसिटी ट्रान्सफॉर्मर्स रोलर्स आर प्रोव्हाइडेड. ओके, मोठ्या कॅपॅसिटी जे ट्रान्सफॉर्मर आहेत त्यांच्यासाठी रोलर्स ते प्रोव्हाइड केलेले असतात सबस्टेशन्समध्ये. अँड द रेल्स आर फिक्स्ड ऑन दी प्लिंथ. आणि मग ते रेल्स जे आहेत ते प्लिंथवरती फिक्स केलेले असतात. द ट्रान्सफॉर्मर कॅन बी प्रॉपरली इन्स्टॉल्ड शिफ्टेड व्हेरी इझिली विथ द हेल्प ऑफ रेल्स. जेणेकरून ट्रान्सफॉर्मर जो आहे तो व्यवस्थितरित्या स्थापित करता येईल, शिफ्ट करता येईल सहजगत्या विथ द हेल्प ऑफ रेल्सच्या मदतीने. द रोलर्स ऑर व्हील्स आर लॉक्ड. रोलर्स आणि व्हील्स आर लॉक केले जातात आफ्टर इन्स्टॉलेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर टू अवॉइड ॲक्सिडेंट्स. द फुल हाईट पार्टिशन वॉल्स आर बिल्ट. फुल हाईट पार्टिशन वॉल बिल्ड केली जाते विथ सफिशियंट क्लिअरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्मर अँड वॉल, जी की फायरप्रूफ वॉल असते. आपण सबस्टेशनमध्ये गेल्यानंतर पाहू शकतो मोठ्या बिग ट्रान्सफॉर्मर जिथे असतात त्याच्या मागे किंवा लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईडला एक वॉल असते, भिंत असते, ती फायरप्रूफ वॉल असते. ओके, आणि त्यांच्यामध्ये डिस्टन्स वॉलमध्ये आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये सफिशियंट डिस्टन्स आता क्लिअरन्स व्यवस्थित असतो. हा पहा ट्रान्सफॉर्मर्स हे आहेत रेल, जेणेकरून ट्रान्सफॉर्मर आपण
बाहेर मेंटेनन्ससाठी घेऊ शकतो सहजगत्या आणि व्यवस्थित त्याला इन्स्टॉल पण करू शकतो. ठीक आहे. इथं पहा फाउंडेशन्स दिलेले आहेत, ग्राउंड लेवल दिलेलं आहे, फ्लोअर स्लिपी स्लोप टू ड्रेन. फिगर 3.19.1 फाउंडेशन फॉर स्टॅटिक मशीन. अशा पद्धतीनं स्टॅटिक मशीनसाठी फाउंडेशनच्या रिक्वायरमेंट आहेत. फॅसिलिटीज फॉर मेंटेनन्स. तर फॅसिलिटीज म्हणजे सुविधा, मेंटेनन्स म्हणजे देखभाल. देखभालीसाठी काय सुविधा आहेत पहा. फॉर अ बिग कॅपॅसिटी मशीन ट्रॅपडोअर्स. मोठ्या कॅपॅसिटी जे मशीन्स आहेत त्यांना सापळे, ट्रॅपडोअर्स म्हणजे सापळे विथ सफिशियंट स्पेस फॉर अटेन्शन, ॲडक्वेट स्पेस. ओके, ॲडक्वेट्स म्हणजे पुरेशी जागा. अराउंड द मशीन मस्ट बी केप्ट. ओके, पुरेशी जागा तिथे ठेवली जाते. लिफ्टिंग बीम. लिफ्टिंग बीम म्हणजे उचलण्याची जी तुळई असते, तुळई. ओके, लिफ्टिंग बीम अरेंजमेंट मे बी रिक्वायर्ड. ठीक आहे, तिथं लिफ्टिंग बीमचे अरेंजमेंट सुद्धा रिक्वायर्ड आहे. लोकेट द स्पेस सच दॅट द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द ट्रान्सफॉर्मर सच ॲज ब्रीदर, टेम्परेचर मेजरिंग थर्मोमीटर, ऑइल लेवल इंडिकेटर शाल बी इझी टू बी सीन. अशा पद्धतीनं स्पेस लोकेट करायचं आहे की जिथं आपणाला ब्रीदर, टेम्परेचर मेजरिंग थर्मोमीटर, ऑइल लेवल इंडिकेटर शाल बी इझी टू बी सीन. ओके, ते सहजगत्या दिसले पाहिजेत. फॉर ड्रेनिंग आउट ऑइल फ्रॉम टँकमधून जे ऑइल ड्रेन केलं जाणार आहे, द ड्रेन वॉल बी लोकेटेड टू फॅसिलिटेट ड्रेनिंग प्रोसिजर इझिली. ओके, म्हणजे सुलभता तिथे दिलेली आहे, ड्रेनिंग फॅसिलिटी असायला हवी. सी नंबर आहे रोटेटिंग मशिनरी. रोटेटिंग मशिनरीज म्हणजेच मोटर्स. ओके, तर त्याच्यासाठी फाउंडेशनच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत पहा. अ सॉलिड फाउंडेशन ऑफ कॉन्क्रीट इज प्रोव्हाइडेड फॉर द इन्स्टॉलिंग ऑफ रोटेटिंग मशीन टू अवॉइड मिसअलाइनमेंट ऑफ प्लेट, प्रॉपर माउंटिंग ऑफ द मशीन्स. ठीक आहे. द मोटर और प्राइम मूवर अँड द ड्रायव्हन मशीन्स आर माउंटेड ऑन द कॉमन फाउंडेशन्स. अ सॉलिड फाउंडेशन ऑफ कॉन्क्रीट इज प्रोव्हाइडेड फॉर द इन्स्टॉलिंग ऑफ रोटेटिंग मशीन. ठीक आहे, रोटेटिंग मशीन इन्स्टॉल करण्यासाठी, स्थापित करण्यासाठी सॉलिड फाउंडेशन कॉन्क्रीटचे प्रोव्हाइड केलं जातं टू अवॉइड मिसअलाइनमेंट अवॉइड करण्यासाठी, टाळण्यासाठी ऑफ प्लेट, प्रॉपर माउंटिंग ऑफ द मशीन, द मोटर और प्राइम मूवर अँड द ड्रायव्हन मशीन्स अँड द ड्रायव्हन मशीन्स आर माउंटेड ऑन द कॉमन फाउंडेशन्स. ओके, मिसअलाइनमेंट टाळण्यासाठी ड्रायव्हन मशीन जे आहेत मोटरचे ते एकाच फाउंडेशनवरती इन्स्टॉल केले जातात, माउंट केले जातात. युजली द मॅन्युफॅक्चरर पुट बोथ द मशीन्स ऑन द कॉमन स्टील बेस. ठीक आहे, युजली सामान्यतः मॅन्युफॅक्चर जे असतात ते दोन्ही मशीन एका कॉमन स्टीलच्या बेसमध्येच प्रोव्हाइड करून देतात. द साईज ऑफ फाउंडेशन इज डिसाइडेड फ्रॉम द ड्रॉइंग सप्लाइड बाय द मॅन्युफॅक्चरर. द साईज ऑफ फाउंडेशन इज डिसाइडेड फ्रॉम द ड्रॉइंग सप्लाइड बाय द मॅन्युफॅक्चररकडून सप्लाइड केलेल्या ड्रॉइंगमध्ये फाउंडेशनचा जो साईज असतो तो ठरवण्यात येतो. द फाउंडेशन इज डिझाइन्ड टेकिंग इन टू कन्सिडरेशन द डायनामिक ॲज वेल ॲज स्टॅटिक लोड. ओके, फाउंडेशन जे बनवणार आहे आपण रोटेटिंग मशिनरीसाठी तो डायनामिक आणि स्टॅटिक लोड कन्सिडर करूनच तिथं बनवणार आहोत. द फाउंडेशन कन्सिस्ट ऑफ फॉलोविंग. फाउंडेशनमध्ये खालील गोष्टी असतात. फाउंडेशन मेड ऑफ सिमेंट कॉन्क्रीट मटेरियल. फाउंडेशन हे सिमेंट कॉन्क्रीट मटेरियलचं असायला हवं. द बेड प्लेट असायला पाहिजे. फाउंडेशन बोल्ट्स असायला पाहिजेत. ओके, द कॉन्क्रीट फाउंडेशन शुड बी अबाउट 15 सेंटीमीटर लार्जर इन बोथ लेंथ अँड ब्रीथ. कॉन्क्रीटचं जे फाउंडेशन आहे शुड बी अबाउट 15 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर लार्जर असायला हवं इन बोथ लेंथ अँड ब्रीथ. ओके, म्हणजे लांबी आणि जाडीमध्ये 15 सेंटीमीटर तो काय पाहिजे, जास्त पाहिजे. ठीक आहे. द डेप्थ फाउंडेशन इज डिसाइडेड टेकिंग इन टू कन्सिडरेशन. द डेप्थ फाउंडेशन जे आहे, फाउंडेशनची जी खोली आहे ती टेकिंग कन्सिडरेशन द वर्कप्लेस किती पाहिजे, पॅनल हाईट किती आहे याच्यावरती त्याची डेप्थ डिपेंड आहे. द डेप्थ ऑफ फाउंडेशन इज डिपेंडंट ऑन दी HP रेटिंग. द डेप्थ ऑफ फाउंडेशनची खोली HP रेटिंगवरती सुद्धा अवलंबून आहे. ठीक आहे. सिरियल नंबर 1 रेटिंग डेप्थ दिलेली आहे. सिरियल नंबर 1मध्ये 75 टू 100 HP पर्यंतच्या मोटरसाठी 35 सेंटीमीटर टू 60 सेंटीमीटर डेप्थ असायला हवी. सेकंड आहे 50 टू 75 HP, डेप्थ आहे 25 सेंटीमीटर टू 30 सेंटीमीटर. थर्ड नंबर आहे रेटिंग ऑफ मोटर 20 टू 50 HP. ओके, इथं कमी कमी होते पहा, तसं डेप्थ पण कमी कमी होते, 20 सेंटीमीटर टू 25 सेंटीमीटर. फोर्थ आहे 10 टू 25 HP, 15 सेंटीमीटर टू 20 सेंटीमीटर ही डेप्थ आहे फाउंडेशनची. ओके, हाऊ टू मेक फाउंडेशन. आता फाउंडेशन कशा पद्धतीनं करायचं आहे तो सेंटरिंगचा भाग आहे, तरीही आपणाला माहीत असावं. द कॉन्क्रीट फाउंडेशन
कॅन बी मेड ऑफ फॉलोइंग मॅनर. कॉन्क्रीटचं जे फाउंडेशन आहे ते खालील पद्धतीने केलं जातं. द एक्सकॅव्हेशन सॉईल इज डन फर्स्ट. एक्सकॅव्हेशन म्हणजे मातीचा खड्डा काढण्यात येतो. एक्सकॅव्हेशन म्हणजे खड्डा काढणे. सॉईल इज डन फर्स्ट फॉर द डेप्थ मेन्शन्ड इन दी अबाव टेबल. ओके, जितकी डेप्थ आहे त्या डेप्थनुसार एक्सकॅव्हेशन केलं जातं. मातीमध्ये म्हणजे खड्डा केला जातो. द लेंथ अँड विड्थ ऑफ फाउंडेशन साईज शुड बी ग्रेटर बाय 15 सेंटीमीटर टू 20 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे जी लेंथ दिलेली आहे, लांबी आहे, विड्थ आहे, जाडी आहे, फाउंडेशन साईजची शुड बी ग्रेटर बाय 15 ते 20 सेंटीमीटर दॅन द मशीन फीट. ओके, आफ्टर एक्सकॅव्हेशन ऑफ सॉईलचं एक्सकॅव्हेशन केल्यानंतर वुडन फ्रेम्स आर प्लेस्ड. लाकडी फ्रेम्स आहेत ते खाली ठेवले जातात, प्लेस्ड केले जातात. विच गिव्स प्रॉपर शेप टू द फाउंडेशन, जे की ते फाउंडेशनला प्रॉपर शेप देणार आहेत. द वुडन फ्रेम इज ऑल्सो कॉल्ड दी मोल्ड. ओके, त्याला आपण एक साचा म्हणतो वुडन फ्रेमला. इट इज अरेंज्ड सच दॅट प्रोव्हिजन फॉर केबल. ओके, म्हणजेच केबलला आपण जसे प्रोव्हिजन करतो त्याच पद्धतीने ते अरेंज केलं जातं. अर्थिंग पाईप्स कॅन ऑल्सो बी प्रोव्हाइडेड. त्याच्यामध्ये अर्थिंग पाईपसुद्धा प्रोव्हाइड केली जाते. द प्लिंथ इज युजली टॅपर्ड. प्लिंथ जी आहे ती युजली टॅपर्ड केली जाते. इट इज लार्जर ॲट द बेस अँड स्मॉलर ॲट द टॉप. इट इज लार्जर ॲट द बेस अँड स्मॉलर ॲट द टॉप. फाउंडेशन्स बोल्ड्स ऑफ प्रॉपर साईज आर प्लेस्ड इन सिमेंट कॉन्क्रीट. फाउंडेशन बोल्ड जे आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटमध्ये प्रॉपर प्लेसनुसार म्हणजे ठेवले जातात. समटाईम्स प्लग्स आर प्रोव्हाइडेड फॉर प्लेसिंग फाउंडेशन बोल्ड्स. प्लग्स प्रोव्हाइड केलेले असतात प्लेसिंग फाउंडेशन बोल्ड्स प्लेस करण्यासाठी. कॉन्क्रीट फाउंडेशन ऑफर गुड रिझल्ट्स विथ अ मिक्सचर कन्सिस्टिंग ऑफ 1 part पोर्टलँड सिमेंट, 2 parts क्लीन सँड अँड 3 parts स्मॉल ब्रोकन स्टोन्स. ओके, म्हणजे 1 पाटी पोर्टलँड सिमेंट घ्यायचं आहे, 2 पाटी क्लीन सँड स्वच्छ वाळू घ्यायचे आणि 3 पाटी स्मॉल ब्रोकन स्टोन्स. ओके, म्हणजे बारीक खडी घ्यायचे. द ड्राय मिक्सचर इज मेड फर्स्ट अँड देन वॉटर इज ॲडेड टू इट. म्हणजे कॉन्क्रीट ते तयार केलं जातं तशा पद्धतीनं. दिस मिक्सचर विथ वॉटर इज होमोजिनियसली टर्न अगेन अँड अगेन. ओके, म्हणजे हे जे मिक्सचर आहे वाळू, खडी आणि पाण्याचं आणि सिमेंटचं, हे काय केलं जातं, होमोजिनियस टर्न अगेन अँड अगेन, म्हणजे टर्न केलं जातं, त्याला रोटेट केलं जातं. ओके, फाउंडेशन प्लग्स इथं पाहू शकतो आपण. सिमेंट कॉन्क्रीट दाखवलेलं आहे. ब्रिक्स सिमेंट कॉन्क्रीट इथं आहे आणि ही डेप्थ आहे, एक्सकॅव्हेशनची डेप्थ आहे आणि हे हाईट आहे. ओके, ठीक आहे. त्याचबरोबर इथे फाउंडेशन बोल्ट्स दाखवलेले आहेत. फाउंडेशन बोल्ट्स हा अशा पद्धतीने हुक टाईपचा आहे, लूप टाईपचा आहे. ओके, आणि वरती इथं थ्रेड्स आहेत. फाउंडेशन बोल्टला थ्रेड्स असतात, जेणेकरून मशीनचा जो बेस आहे तो याच्यामध्ये बसेल आणि बोल्टने तो टाईट करता येईल. आणि हा जो लूप आहे फाउंडेशन बोल्टचा तो याच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या याच्यामध्ये पुट केला जातो. ठीक आहे. आणि दुसरा एक पद्धतीचा सॉ कट फाउंडेशन बोल्ट आहे, इथं पाहू शकतो आपण. आणि खाली टिपिकल फाउंडेशन इथे दाखवलेलं आहे. लोकेशन फाउंडेशन बोल्ट्स 1, 2, 3, 4 ह्याच्यावरती आपण जो मोटरचा बेस आहे तो बसतो. 3.19.2 फाउंडेशन फॉर रोटेटिंग मशीन. रोटेटिंग मशीनसाठी फाउंडेशन इथं दाखवलेलं आहे. नाव इट इज रेडी फॉर पोरिंग इन टू द मोल्ड्स. ओके, मग ते जे कॉन्क्रीट जे तयार झालेलं आहे ते पोरिंगसाठी म्हणजे ओतण्यासाठी तयार आहे मोल्डमध्ये, साच्यामध्ये. द रॅमिंग फॉर कॉन्क्रीट मिक्सचर इज डन. कॉन्क्रीट मिक्सचरमध्ये रॅमिंग केलं जातं. द फाउंडेशन बोल्ट्स प्लग्स आर फिक्स्ड इन द कॉन्क्रीट. मग फाउंडेशन बोल्ट्स प्लग्स जे आहेत ते कॉन्क्रीटमध्ये फिक्स केले जातात. नाव वुडन पॅटर्न मोल्ड्स इज केप्ट फॉर 24 hours. जो लाकडी साचा होता तो 24 तासासाठी ठेवला जातो. सो दॅट इट कॅन टेक सॉलिड फॉर्म. जो की तो सॉलिड फॉर्ममध्ये येण्यासाठी म्हणजे कठीण आकार घेईपर्यंत आपण 24 तास ते साचा तसाच ठेवतो वुडनचा. द वुडन पॅटर्न इज रिमूव्ड द वॉल्स ऑफ फाउंडेशन. फाउंडेशनची जी वॉल आहे तिथून आपण वुडन पॅटर्न रिमूव्ह करतो. आर रफ. नाव दे आर फिनिश्ड विथ सिमेंट टू गेट स्मूथ सरफेस. मग त्याला सिमेंटने आपण फिनिश करतो स्मूथ सरफेस येण्यासाठी. द फाउंडेशन सरफेस इज ऑल्सो लेवल्ड. मग फाउंडेशन सरफेससुद्धा लेवल केली जाते. द फाउंडेशन इज नेसेसरली क्युअर्ड फॉर ॲटलिस्ट 1 week. ठीक आहे, फाउंडेशन हे गरजेचं आहे की क्युअर करणे म्हणजे त्याला एक वेळ देणे 1 weekचा, ॲटलिस्ट 1 week, 1 आठवड्याचा. फॉर इन्क्रीजिंग स्ट्रेंथ ऑफ सिमेंट कॉन्क्रीट. सिमेंट कॉन्क्रीटची ताकद वाढण्यासाठी आपण 1 आठवड्याचा त्याला कालावधी देतो. द शेप ऑफ फाउंडेशन बोल्ट्स अँड मशीन माउंटेड ऑन बेड प्लेट इज शोन इन फिगर 3.19.2. ती 3.19.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे द शेप ऑफ फाउंडेशनचा आकार, फाउंडेशन बोल्ट्स आणि मशीन माउंटेड ऑन बोल्ट प्लेट
इज शोन इन फिगर 3.19.2. प्रिकॉशन्स, आता याच्यामध्ये काळजी कोणती घ्यायला पाहिजे? द लोकेशन ऑफ बोल्ट्स आर टू बी डिटरमाइंड विथ ग्रेट ॲक्युरेसी. ओके, बोल्टची जी पोझिशन आहे किंवा लोकेशन आहे हे ग्रेट ॲक्युरेसीनं डिटरमाइन करायला पाहिजे. अदरवाईज दे विल नॉट बी लाईन विथ द, नाहीतर मग ते एका लाईनमध्ये येणार नाहीत विथ दी होल्स इन द बेस ऑर बेड प्लेट ऑफ द मोटर. म्हणजेच होल्स आणि बेड प्लेटच्या मोटरमध्ये ते येणार नाहीत. द फाउंडेशन बोल्ट्स फिक्स अप द बेड प्लेट ऑन दी कॉन्क्रीट फाउंडेशन्स. द फाउंडेशन बोल्ट्स जे आहेत ते फिक्सअप केले जातात बेड प्लेटमध्ये ऑन द कॉन्क्रीट फाउंडेशन. द लोअर पोर्शन ऑफ द फाउंडेशन बोल्ट्स हॅज आय शेप. खालील जो भाग आहे फाउंडेशन बोल्टचा तो आय शेपचा असतो किंवा सॉटूथ शेपचा, म्हणजे करवतीच्या दातासारखा सॉटूथ. ओके, सॉटूथ शेपसारखा असतो. टू प्रोव्हाइड ग्रीप इन द फाउंडेशन. फाउंडेशनमध्ये ग्रीप म्हणजे पकड मिळवण्यासाठी तशा पद्धतीनं त्याचे हे केले असतात, शेप केलेले असतात. फाउंडेशन्स केअर शुड बी टेकन इन द लेवलिंग ऑफ द फाउंडेशन टू अवॉइड स्ट्रेन अँड डिस्टॉर्शन ऑफ मोटर वेन द मोटर बोल्ट्स आर टायटन. Anti-vibration machine mounting are provided at the foundation rotating machines. Resilient block mounting, where elasticity is the most important property of cushioning material like mats, felt, cork, rubber slab, rubber bonded to steel fastening. Okay, इथं पहा resilient block mounting, where elasticity is the most important property of cushioning material like mats, felts, cork, rubber slab, rubber bonded to steel fastening. Spring mounting of bed plates is provided. ठीक आहे, स्प्रिंग माउंटिंग ऑफ बेड प्लेट इज प्रोवाइडेड. हेलिकल स्प्रिंग आर प्रोवाइडेड विथ और विदाउट प्री स्ट्रेसिंग डिव्हाइस. ठीक आहे, इथं पहा स्प्रिंग माउंटिंग ऑफ बेड प्लेट इज प्रोवाइडेड. हेलिकल स्प्रिंग्स आर प्रोवाइडेड विथ और विदाउट प्री स्ट्रेसिंग डिव्हाइस. ठीक आहे, अशा पद्धतीनं जो फाउंडेशनचा बोल्ट आहे तो फिक्स केला जातो. द मशीन फाउंडेशन कॅन बी शूड ॲज फॉलोज. द मशीन प्लेस्ड ऑन द स्टील बेड. द स्टील बेड इज कनेक्टेड थ्रू द फाउंडेशन बोल्ट्स अँड नट्स टू द फाउंडेशन्स. इथं पाहू शकता द मशीन फाउंडेशन कॅन बी शोन ॲज फॉलोज. द मशीन प्लेस्ड ऑन द स्टील बेड. मशीन ही सुरुवातीला स्टील बेडवरती ठेवली जाते. द स्टील बेड इज कनेक्टेड थ्रू द फाउंडेशन बोल्ट्स अँड नट्स टू द फाउंडेशन. मग स्टील बेड जो आहे तो नट बोल्टच्या मदतीने फाउंडेशन बोल्टला कनेक्ट केला जातो. ठीक आहे, इथं पाहू शकतो आपण मशीन बेड आहे. ही मशीन आहे वरचा भाग आणि हा बोल्ट आहे. ओके, इथं पहा थ्रेड्स आहेत वरती आणि बोल्ट आपण लावलेला आहे. त्याचबरोबर इथं पाहू शकतो RCC फाउंडेशन आहे. फाउंडेशन बोल्ट आपण ज्याला म्हणतो, फाउंडेशन प्लग इथं दिलेला आहे. ओके, फिगर 3.19.3 मध्ये दाखवलेला आहे. 3.19.1 प्रोसिजर ऑफ लेवलिंग अँड अलाइनमेंट. आता प्रोसिजर म्हणजे प्रक्रिया, लेवल करण्याची आणि अलाइनमेंट म्हणजे एक सरळ रेषेत आणण्याची प्रक्रिया. पहा 3.19.1 इन केस ऑफ डायरेक्ट ड्राईव्हमध्ये द मोटर शुड बी लेवल्ड. द ड्रेवन मशीन शुड बी ऑल्सो लेवल्ड बिफोर कमिशनिंग. ओके, कमिशनिंग म्हणजे सुरू करण्यापूर्वी ड्रेवन मशीन जे आहे ते सुद्धा लेवल करायला पाहिजेत. दिस इज इसेन्शियल कंडिशन, अदरवाईज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ड्रेवन फोर्स. हे अतिशय गरजेचं आहे, नाहीतर अदरवाईज अंडर द इन्फ्लुएन्स म्हणजे चा प्रभाव असणे. ड्रायव्हन फोर्सचा जर प्रभाव पडला, अनड्यू लोडिंग मे अक्युर ऑन द बेरिंग ऑफ द मोटर. ओके, मोटरच्या बेरिंगवरती अनड्यू लोडिंग अक्युर होतं. इवन दो फ्लेक्झिबल कपलिंग्स आर युज्ड. ओके, इवन दो जरी फ्लेक्झिबल कपलिंग्स वापरले तरी द शाफ्ट्स ऑफ बोथ ड्राईव्ह अँड ड्रायव्हन मशीन्स आर इन लाईन. ओके, द शाफ्ट जो आहे ड्राईव्हचा आणि ड्रायव्हन मशीनचा आर इन लाईन असायला हवा. इट कॅन बी कन्फर्म्ड बाय लेवल बॉटल, जो की तो लेवल बॉटलने कन्फर्म केला जातो. फॉर द गिअर अँड पुली ड्रेवन वी शुड इन्श्युअर दॅट बोथ द शाफ्ट्स आर पॅरलल. ओके, फॉर द गिअर अँड पुली ड्राईव्ह जिथं असेल तिथं वी शुड एन्श्युअर, खात्री केली पाहिजे, बोथ द शाफ्ट्स आर पॅरलल. दोन्ही हे शाफ्ट कसे असायला हवेत? पॅरलल असायला हवेत, गिअर आणि पुलीचे. ओके, डायरेक्ट कपल्ड ड्राईव्ह जर असेल तर दिस टाईप ऑफ कपलिंग कॅन बी युज्ड. कपलिंग म्हणजे जोड. ओके, एकत्र जोडणे किंवा दोन गोष्टी ज्या वेळेला जोडतो त्याचा दुवा असतो जो मधी, त्याला आपण कपलिंग म्हणतो. दिस टाईप ऑफ कपलिंग म्हणजे हा जो जोड आहे कॅन बी युज्ड वेन इट इज पॉसिबल टू अरेंज द मोटर इन द सेम लाईन ॲज दॅट ऑफ ड्रायव्हन मशीन. दिस कपलिंग ऑल्सो कॉल्ड ॲज डायरेक्ट कपलिंग अँड फ्लेक्झिबल कपलिंग. डायरेक्ट कपलिंग म्हणजेच काय पहा,
This type of coupling can be used when it is possible to arrange the motor in same line as that of driven machine. मोटर जो आहे तो ड्रायव्हन मशीनला सेम लाईनमध्ये कपलिंग करण्यासाठी डायरेक्ट कपलिंग ड्राईव्ह वापरतात. द कपलिंग दिस कपलिंग ऑल्सो कॉल्ड एज डायरेक्ट कपलिंग अँड फ्लेक्झिबल कपलिंग. या कपलिंगला आपण डायरेक्ट कपलिंग आणि फ्लेक्झिबल कपलिंगसुद्धा म्हणतो. इन डायरेक्ट कपलिंग मेटल फ्लॅंजेस. इन डायरेक्ट कपलिंग मेटल फ्लॅंजेस आर फिटेड ऑन द शाफ्ट एंड्स. मेटलचे जे फ्लेंजेस आहेत, पंख जे आहेत ते शाफ्टच्या एंड्सवरती कपलिंग केले जातात. द टू फ्लेंजेस आर हेल्ड टुगेदर बाय मीन्स ऑफ बोल्ट्स. दोन जे फ्लेंजेस आहेत ते बोल्टच्या मदतीने एकत्र ठेवले जातात. इन फ्लेक्झिबल कपलिंग द बोल्ट एंड्स आर कवर्ड बाय मीन्स ऑफ रबर ऑर लिदर बुशेस. ओके, फ्लेक्झिबल कपलिंगमध्ये कसं असतं पहा, द बोल्ट एंड जो काय बोल्टचा एंड आहे आर कवर्ड बाय मीन्स ऑफ रबर और लेदर बुशेस. इट गिव्स कुशनिंग इफेक्ट, जो की तो कुशनिंग इफेक्ट देईल टू द ड्राईव्ह सो दॅट व्हायब्रेशन्स, सडन शॉक्स अँड हेवी लोड्स. ओके, म्हणजे उशीसारखा तो भास तिथे देईल आणि जेणेकरून जो सडन जो शॉक येणार आहे, हेवी लोड्स जो येणार आहे. विथ द डायरेक्ट कपलिंग ड्राईव्ह्स द टू शाफ्ट शुड बी in accurate alignment. The shaft should be aligned with respect to axis. First, the axes are leveled. Two couplings are then brought close together for leveling. If the driven coupling is म्हणजे सुरुवातीला ॲक्सिस लेवल केला जातो आणि मग जे दोन कपलिंग आहेत ते एकत्र लेवलिंग केले जातात. इफ द ड्रायव्हन कपलिंग इज लोअर, ड्रायव्हिंग कपलिंग जर लोअर असेल, ड्रायव्हिंग मशीन इज लिफ्टेड. ओके, मग ड्रायव्हिंग मशीन काय केली जाते, लिफ्ट केली जाते, वर उचलली जाते, लिफ्टेड अप बाय शिमिंग. अदरवाइज द मोटर इज लोअर्ड बाय कटिंग डाऊन द टॉप ऑफ द कॉन्क्रीट फाउंडेशन. किंवा मोटरला खाली केलं जातं फाउंडेशन, कॉन्क्रीटचा जो फाउंडेशन होता त्याला कट करून. इफ द मोटर शाफ्ट इज लोअर दॅन द ड्रायव्हन शाफ्ट, जर का मोटरचा शाफ्ट हा ड्रायव्हन शाफ्टपेक्षा खाली असेल, लेवल खाली असेल, देन द मोटर इज पॅक्ड अप टू ब्रिंग द टू कपलिंग्स इन द सेम लाईन. ओके, मोटरला खाली पॅकिंग दिलं जातं दोन कपलिंग जे आहेत सेम लाईनमध्ये आणण्यासाठी. द पॅकिंग शुड बी इन्सर्टेड क्लोज टू द फाउंडेशन बोल्ट्स. ओके, मग हे पॅकिंग कुठं इन्सर्ट केलं जातं, फाउंडेशन बोल्टच्या तिथे. इफ इट इज प्लेस्ड फॉर अवे फ्रॉम द फाउंडेशन बोल्ट, जर का तो फाउंडेशन बोल्टपासून जर दूर ठेवला, द बेड प्लेट विल बेंट. मग बेड प्लेट काय होईल, बेंट होईल. व्हेन द बोल्ट्स आर टायटन, ज्यावेळी आपण बोल्ट्सला टायटन करू त्यावेळी काय होणार आहे, तो बेड प्लेट बेंट होईल. ओके, इथं पाहू शकतो सुरुवातीला आपण रॉंग वे लेवलिंग पाहूयात. रॉंग वे लेवलिंग इथं पहा, हा जो बोल्ट आहे फाउंडेशनमधून आलेला जो बोल्ट आहे, जिथं आपली मशीनचा जो बेंड प्लेट बसणार आहे, ठीक आहे. तर पॅकिंग त्याच्या खाली न लावता इकडं लावलेलं आहे, दुसऱ्या बाजूला लावलेलं आहे. तर हे काय असणार आहे, रॉंग वे ऑफ लेवलिंग, म्हणजे चुकीची पद्धत आहे लेवल करण्याची. इथं पहा करेक्ट वे ऑफ लेवलिंग करण्याचा करेक्ट वे पहा. पॅकिंग कुठे दिलेलं आहे, बरोबर सेंटर बेड प्लेटच्या सेंटरला किंवा बोल्ट फाउंडेशन बोल्टच्या सेंटरला. ठीक आहे, अशा पद्धतीने करेक्ट लेवलिंग करायचे. टू डिटरमाइन द थिकनेस ऑफ शिम्स रिक्वायर्ड फॉर द हाइट ॲडजस्टमेंट मोटर इज प्लेस्ड ऑन इट्स फाउंडेशन बेड प्लेट. द हाइट ऑफ डिफरन्स बिटवीन ड्रायव्हन कपलिंग अँड ड्रायव्हिंग कपलिंग इज मेजर्ड. ओके, an equal number of shims are placed below each foot of the motor to raise axis by approximate 0.2 mm above the required height. Then for exact alignment shims are added or removed. ठीक आहे, म्हणजेच शिम्स जे आहे, एक्स्ट्रा पॅकिंग जो आहे त्याचा जो साईज किंवा लांबी मोजण्यासाठी आपल्याला कपलिंग आणि ड्रायव्हिंग कपलिंग यांच्यामधील, म्हणजे जो रोटर आहे मोटरचा जो शाफ्ट आहे त्याच्यातील अंतर आणि जो कपलिंग करणार आहोत, दुसरं जे मोटर आपण त्याला कपल करणार आहोत, जोडणार आहोत, त्यांच्यातील दोनोंचा जो डिफरन्सची म्हणजे जो अंतर आहे तो मेजर केल्यानंतर सिम्सची साईज ठरवली जाते. लेवलिंग और इनडायरेक्ट कपल्ड ड्राईव्ह और लाइनिंग अप बेल्ट ड्राईव्ह. लेवलिंग ऑफ इनडायरेक्ट कपल्ड ड्राईव्ह जे आहेत त्यांची लेवलिंग किंवा लाइनिंग अप बेल्ट ड्राईव्ह्स किंवा बेल्ट ड्राईव्हचं लाइनिंग अप. ॲज अँड व्हेन देअर इज नो पॉसिबिलिटी टू हॅव मोटर अँड द ड्रायव्हन मशीन्स आर नॉट इन वन लाईन, द इनडायरेक्ट कपलिंग लाईक बेल्ट, रोप और व्ही बेल्ट्स, usually pulleys and chain drive is used. As and when there is no possibility, म्हणजे कोणतीही तिथे शक्यता नाही आहे, टू हॅव मोटर अँड ड्रायव्हन मशीन आर नॉट इन वन लाईन. ओके, म्हणजेच काय, मोटर आणि ड्रायव्हन मशीन जी आहे ती एका लाईनमध्ये नसण्याची कोणतीच शक्यता नसेल. द इनडायरेक्ट कपलिंग
लाईक बेल्ट. मग इनडायरेक्ट कपलिंग केलं जातं बेल्ट, रोप किंवा व्ही बेल्ट्सने. युजली पुलीज अँड चेन ड्राईव्ह इज यूज. सामान्यतः पुली आणि चेन ड्राईव्ह ते वापरतात. ठीक आहे. तर पहा, द बेल्ट ड्राईव्ह इज व्हेरी कॉमन. द बेल्ट ड्राईव्ह इज व्हेरी कॉमन टाईप ऑफ ड्राईव्ह यूज्ड इन इंडस्ट्री. इट इज इफिशियंट, जो की तो कार्यक्षम आहे. सिम्पल अँड गिव्स व्हेरी सॅटिस्फॅक्टरी सर्व्हिस. द मॅक्झिमम पॉवर दॅट कॅन बी ट्रान्समिटेड बाय दिस अबाउट 300 HP. जास्तीत जास्त आपण 300 HP पर्यंतची मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर करू शकतो. ओके. द जनरल रूल व्हेन इन्स्टॉलिंग अ बेल्ट ड्राईव्ह आर ए. सामान्य रूल आहेत बेल्ट ड्राईव्ह इन्स्टॉल करण्यापूर्वी. त्यातील पहिला ए. द डायमीटर ऑफ ड्रायव्हन पुली शुड नॉट बी मोअर दॅन 6 टाइम्स डायमीटर ऑफ द मोटर पुली. मोटर पुलीच्या 6 पट जास्त डायमीटर ड्रायव्हन पुलीचा डायमीटर जास्त नसावा. द डिस्टन्स बिटवीन द पुलीज शुड नॉट बी लेस दॅन 4 टाइम्स द डायमीटर ऑफ द लार्जर पुली. जे काही अंतर आहे ते लार्जर पुलीचे 4 पट जास्त नसावा. ओके. शुड नॉट बी लेस दॅन, कमी नसावा, कमी नसावा. शुड नॉट बी लेस दॅन 4 टाइम्स द डायमीटर ऑफ द लार्जर पुली. व्ही बेल्ट ड्राईव्स विथ द नंबर ऑफ व्ही ग्रूव्ज. व्ही बेल्ट जो आहे तो नंबर ऑफ व्ही ग्रूव्जने ड्राईव्ह केला जातो. आर फिटेड ऑन द शाफ्ट एंड्स, जो की शाफ्ट एंड्सला ठेवला जातो. ड्राईव्ह अँड ड्रायव्हन लोड्स. ड्राईव्ह अँड ड्रायव्हन लोड्स. इफ वन व्ही बेल्ट इज ब्रोकन द लोड इज कॅरीड बाय रिमेनिंग वन टिल द रिप्लेसमेंट इज मेड. म्हणजे आपण पिठाच्या गिरणीमध्ये ज्यावेळी जातो तिथं जे मोटर शाफ्टवरती पुली असते त्या पुलीपासून त्या जो दडपाचा जो हे आहे चक्की आहे तिथंपर्यंतची जी मोठी पुली असते, तुम्ही पाहिला असाल केव्हा तरी निरीक्षणात, तिथे 2 बेल्ट असतात पहा. व्ही बेल्ट, ज्याला आपण व्ही बेल्ट म्हणतो, व्ही शेप असतो ना त्याचा, व्ही बेल्ट. ओके. तर त्याच्यापैकी एक जर ब्रोक झाला तर दुसऱ्यावरती लोड येतो जोपर्यंत फर्स्ट आपण रिप्लेस करत नाही तोपर्यंत. फॉर द चेन ड्राईव्हमध्ये चेन्स रनिंग ऑन स्पॉकेट आर यूज्ड. ठीक आहे. आता हे चेन ड्राईव्ह कुठे यूज करतात पहा, आपल्या 2 व्हीलर बाईकमध्ये आपण पाहतो. रिअर जो व्हील आहे म्हणजे पाठीमागील जो चाक आहे त्या व्हील ड्रमकडून जो इंजिनमध्ये जो जोडलेला आहे. ओके. फॉर द चेन ड्राईव्ह, त्याला आपण चेन ड्राईव्ह म्हणतो. चेन रनिंग ऑन स्प्रॉकेट आर यूज. तिथं स्प्रॉकेट यूज केले जातात. इट कॅन बी ट्रान्समिट लार्जर पॉवर, जो की तो लार्ज पॉवर ट्रान्समिट करतो. द ऑपरेशन ऑफ चेन ड्राईव्ह इज सायलेंट विदाउट स्लिप. ओके. चेन ड्राईव्हचं जे ऑपरेशन आहे हे सायलेंट असतं विदाउट स्लिप. द ओनली इम्पॉर्टंट मेंटेनन्स फॉर चेन ड्राईव्ह इज दॅट ल्युब्रिकेटिंग ऑइल मस्ट बी स्प्रिंकल्ड. ओके. एकच त्याच्यामध्ये मेंटेनन्स आहे की लुब्रिकेटिंग ऑइल जे आहे मस्ट बी स्प्रिंकल्ड, म्हणजे त्याच्यावरती शिंपडण्यात म्हणजे त्याला लुब्रिकंट ऑइल मस्ट बी स्प्रिंकल्ड द्यावं लागतं फ्रिक्वेंटली, वारंवार, पिरियडिकली, काही वेळाने, ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड, ज्यावेळी गरजेचं आहे त्यावेळी. फॉर रोप बेल्ट चेन ड्राईव्स. ओके. रोप बेल्ट आणि चेन ड्राईव्हसाठी द अलाइनमेंट शुड बी परफेक्ट. ओके. अलाइनमेंट म्हणजे एक सरळ रेषा परफेक्ट असायला हवी. द ड्रायव्हिंग अँड द ड्राईव्ह शाफ्ट शुड बी पॅरलल विथ इच अदर. द ड्रायव्हिंग अँड ड्रायव्हिंग शाफ्ट शुड बी पॅरलल विथ इच अदर. इट एन्ज्युअर्स दॅट द रोप बेल्ट and chain run centrally on their pulley and sprocket. Okay. They are also at right angles to the shaft. ते शाफ्टला कशा असायला हवेत, काटकोनात असायला हवेत. इफ इट इज नॉट सॅटिस्फाईड, जर का हे नसेल, लाईफ ऑफ बेल्ट रोप अँड चेन मे बिकम शॉर्ट अँड ॲक्सिडेंटली थ्रस्ट इज इम्पोज्ड ऑन दी मोटर. ओके. जर का हे राईट अँगलमध्ये नसेल तर जी रोप बेल्टची जी किंवा चेन ची जी लाईफ आहे ती शॉर्टर होईल आणि ॲडिशनल जो थ्रस्ट आहे, ताण जे आहे, ॲडिशनल जो ताण आहे इज इम्पोज्ड ऑन दी मोटर. फर्स्टली, लाइनिंग अप ऑफ द इनडायरेक्ट कपल्ड ड्राईव्ह शाफ्ट इज कॅरीड आउट बाय taking measurements from the center of motor shaft to the center of the driven shaft and opposite side by metallic tape. Okay. If the shafts are in line, जर का shafts हे line मध्ये असतील, these two measurements are same. The foundation bolts are then grouted. After this, lining up, final adjustment are done afterwards. Okay. 3.19.2 Procedure for alignment of direct coupled drive and indirect coupled drive. Procedure for alignment. The alignment ची प्रोसिजर प्रक्रिया काय फॉर ऑफ डायरेक्ट कपल्ड ड्राईव्ह साठी आणि इनडायरेक्ट कपल्ड ड्राईव्ह साठी. ओके. तर इथं पहा, द अलाइनमेंट ऑफ डायरेक्ट कपल्ड ड्राईव्ह कॅन बी easily made by the following 3 steps: axial positioning of the shaft, paralleling of shaft axis, centering of the shaft axis.
Fix the motor and driven machine on the bed plate in their final position. Level up motor and driven shaft with proper positioning of shims. The spirit level can be used to some extent to check the alignment of the shaft. Lining up tools as shown in figure 3.19.5 can be used, which is most useful. Figure 3.19.5 lining up tools for अलाइनमेंट ऑफ डायरेक्ट कपल्ड मशीन. डायरेक्ट कपल्ड मशीनचे अलाइनमेंट किंवा लाइनिंग चेक करण्यासाठीचा हा टूल आहे. ठीक आहे. आफ्टर द शाफ्ट्स हॅव लिंक्ड प्रॉपरली. शाफ्ट्स ज्यावेळी आपण लिंक करतो योग्य त्या रीतीने, द लाइनिंग अप टूल इज बोल्टेड इन पोझिशन ॲज शोन इन फिगर. अशा पद्धतीने लाइनिंग अपचं जे टूल आहे ते फिट केलं जातं. इट इज सो प्लेस्ड दॅट देअर इज अ स्मॉल गॅप एक्झिस्ट बिटवीन द 2 पॉईंट्स. ठीक आहे. अशा पद्धतीने तो तिथे प्लेस केला जातो. तिथे जे स्मॉल गॅप तिथे एक्झिस्ट व्हायला पाहिजे बिटवीन द 2 पॉईंट्स. द 2 शाफ्ट्स आर नाव रोटेटेड. 2 शाफ्ट जे आहेत ते रोटेट केले जातात टुगेदर. अँड इफ द 2 पॉईंट्स डू नॉट डायव्हर्ज, जर काही 2 पॉईंट डायव्हर्ज नाही झाले, देन द शाफ्ट्स आर पॅरलल. मग शाफ्ट्स हे पॅरलल आहेत असे समजायचे. वेन द रिलेटिव्ह पोझिशन्स ऑफ द पॉईंट्स रिमेन्स द सेम थ्रूआउट वन कम्प्लीट रिव्हॉल्युशन ऑफ द शाफ्ट, देन द अलाइनमेंट ऑफ शाफ्ट इज करेक्ट. ओके. एक शाफ्टचं जे रिव्हॉल्युशन आहे ते कंप्लीट जर व्यवस्थित झालं, या दोन्हींमधील अंतर डिफर न होता, तर शाफ्टचं जे कपलिंग आहे किंवा जे अलाइनमेंट आहे तो व्यवस्थित झालेला आहे, करेक्ट आहे. इट इज शोन बाय द फॉलोइंग फिगर्स. हे खालील डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. फिगर 3.19.6 अलाइनमेंट ऑफ द मशीन विथ टूल. ठीक आहे. आता मशीनच्या शाफ्टला हा हे जोडलेला आहे. डायरेक्ट कपलिंग तपासण्याचं, अलाइनमेंट तपासण्याचं जे डिव्हाइस आहे ते कनेक्ट केलेलं आहे आणि एक रोटेशन शाफ्टचा फिरवलेला आहे. ओके. द डिफरन्स इन द हाईट ऑफ ॲक्सिस ऑफ ड्राईव्ह शाफ्ट अँड ड्रायव्हन शाफ्ट कॅन बी चेक्ड बाय स्टील रोलर. स्टील रोलरने सुद्धा आपण डिफरन्स चेक करू शकतो. द स्ट्रेट एज ऑफ द रुलर, जे सरळचा जो कोपरा आहे रुलरचा, इज प्लेस्ड ऑन 2 आउटसाइड फ्लेंजेस ऑफ कपलिंग ॲज शोन इन फिगर 3.19.7. इफ द सेंटर ऑफ हाईट are the same, the ruler edge touches each flange along its whole length, then they are aligned. When steel ruler touches only one flanges, इथं पहा अशा पद्धतीने हा स्टूल रूल आहे, मोटर शाफ्ट आहे आणि शाफ्ट ऑफ ड्रायव्हिंग इक्विपमेंट. अशा पद्धतीने स्टील रूल ठेवली जाते. टचेस ओनली वन फ्लेंज, जर का एकाच फ्लेंजला टच होत असेल, दॅट विल मीन्स दॅट वन शाफ्ट इज लोअर दॅन द अदर. हे म्हणजे एक शाफ्ट काय आहे दुसऱ्या शाफ्टपेक्षा खाली आहे. ऑन दी अदर हँड, दुसऱ्या साईडला, वेन द कपलिंग आर ऑन द सेम सेंटर, यावेळी कपलिंग सेम सेंटरला असतं, विथ द शाफ्ट नॉट इन लाईन विथ द एज ऑफ रुलर टचेस द फ्लेंजेस ओनली 1 or 2 पॉईंट्स. ठीक आहे. ॲक्सिस नॉट अलाइन्ड, इथं पहा ॲक्सिस अलाइनमध्ये नाही आहेत, म्हणजे एका सरळ रेषेत नाही आहेत. हा मोटरचा शाफ्ट आहे आणि हा शाल ऑफ ड्रायव्हिंग इक्विपमेंट, ज्याला आपण मोटरच्या मदतीने फिरवणार आहोत, त्याचा हा शाफ्ट आहे, तो खाली आहे. ओके. आणि स्टील रूल दोन्ही शाफ्टच्या मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, दोन्ही शाफ्टवरती ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तर इथं हा गॅप दाखवतो. ओके. इथं हा गॅप दाखवतो. ठीक आहे. म्हणजेच तो अलाइनमेंटमध्ये नाही. फ्लेंजेस आर नॉट पॅरलल. इथं पहा फ्लेंजेस अशी सुद्धा पॅरलल नसतात. ठीक आहे. फिलर गेज इथं पुट करून बघायचं आहे. टू कन्फर्म द रनिंग ट्रू और टू कपलिंग house, the gap between 2 couplings is checked with the help of the feeler gauge. The gap is checked by turning the motor shaft through 90 degree, 180 degree, 270 degree and 360 degree. The reading should remain unchanged at all the position of the shaft. By using the above method, the alignment is checked. वरील पद्धत वापरून आपण अलाइनमेंट चेक करतो. The adjustment in driving and driven shaft is carried out पॅकिंग शिम्स. ही मग जी काय ॲडजस्टमेंट आहे ती कॅरी केली जाते आउट पॅकिंग सिम्स, म्हणजे पॅकिंग सिम्स टाकून तिथे. द फाउंडेशन बोल्ट्स आर स्लोली टायटन्ड अँड ग्राउटिंग इज कॅरिड आउट. मग फाउंडेशनचे जे बोल्ट आहेत ते हळूवारपणे टाईट केले जातात आणि ग्राउटिंग इज कॅरिड आउट, ग्राउटिंग कॅरी केले जातं ओनली आफ्टर केअरफुल अलाइनमेंट ऑफ 2 शाफ्ट्स. ओके. अशा पद्धतीने आपण जो अलाइनमेंट होता तो पहिला अलाइनमेंट ऑफ इनडायरेक्टली कपल्ड ड्राईव्स. इनडायरेक्टली कपल्ड जे ड्राईव्स असतात त्याच्यासाठी अलाइनमेंट काय? द अलाइनमेंट मोटर फॉर रोप अँड बेल्ट ड्राईव्ह इज कॅरिड आउट बिफोर ग्राउटिंग इन द स्लाइड रेल्स. ओके. ग्राउटिंग करण्या अगोदर स्लाइड रेलवरती अलाइनमेंट कॅरी केली जाते. द मोटर इज फर्मली बोल्टेड टू द रेल्स. मोटर जी आहे ती
फर्मली बोल्ट केली जाते रेल्सवरती विच स्टँड लूज ऑन द फाउंडेशन अँड इज देन अलाइन्ड. अ स्पिरिट लेवल इज प्लेस्ड अक्रॉस द मशीन्ड surface of the rails which are then leveled using shims. Only metallic shims are used instead of wooden ones. If wooden shims are used, it yields under pressure and swells when moisture enters into the wooden shims. While grouting करते वेळी the rails are leveled in both directions. The motor shaft is then lined up. The motor shafts then lined up with the line shaft and the two pulleys driving and driven are brought into alignment for the correct alignment. Okay, correct alignment साठी काय करतात पहा, the fact of the two pulleys lie in parallel planes. ठीक आहे, हा सॉरी द फेसेस ऑफ टू पुलीज, दोन पुलीचे जे फेसेस आहेत लाई इन पॅरलल प्लेनमध्ये असायला हवेत. दिस इज अचिव्ड वेन टू पॉईंट्स ऑन ऑपोजिट साइड्स ऑफ ईच पुली आर कनेक्टेड अँड अ स्ट्रेट लाईन रिझल्ट्स. ठीक आहे, इथं पाहू शकतो आपण ड्रायव्हन पुली आहे. ठीक आहे, मोटर आहे, थ्रीड्स दिलेले आहेत, मोटर थ्रीड्स दाखवलेले आहेत. ओके, मोटर नॉट पॅरलल विथ ड्रायव्हन शाफ्ट. अशा पद्धतीने दोरा सोडायचा आहे पॅरललमध्ये आहे का नाही तपासण्यासाठी. तो दोरा कुठे गेलेला आहे पहा, थ्रेड्स म्हणजे दोरा आपण ज्याला म्हणतो. मोटर नॉट पॅरलल विथ ड्रायव्हन शाफ्ट, मोटर जी आहे ती पॅरललमध्ये नाही आहे ड्रायव्हन शाफ्टला. मग हे पहा मोटर पॅरलल विथ ड्रायव्हन शाफ्ट. फिगर बी जी दाखवते ती मोटर ड्रायव्हन शाफ्टच्या पॅरलल आहे. थ्रीड वरून सोडलेला आहे ड्रायव्हन शाफ्टला, जो की तो ड्रायव्हन शाफ्टच्या इथे बरोबर टच होतोय, म्हणजेच पॅरलल पॉईंट दाखवतोय 3.19.8. आता हा सिलेबस टॉपिक 3.20 जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इफेक्ट्स ऑफ मिस अलाइनमेंटचे परिणाम काय आहेत. ओके, म्हणजे एका सरळ रेषेत नसेल तर काय परिणाम होतात, हा लेक्चर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्यात हा पुन्हा एकदा रिवाईज करूयात. ओके, 3.19 सिलेबस टॉपिक 3.19 रिक्वायरमेंट्स ऑफ फाउंडेशन ऑफ स्टॅटिक अँड रोटेटिंग इलेक्ट्रिक मशिनरी. ठीक आहे, स्टॅटिक आणि रोटेटिंग इलेक्ट्रिक मशिनरी आहेत त्यांचे जे फाउंडेशन आहेत त्यांच्या काय आवश्यकता आहेत. स्टॅटिक मशीनमध्ये पाहिलं आपण फॅसिलिटीज फॉर मेंटेनन्स, रोटेटिंग मशिनरीजमध्ये पाहिलं. त्याचबरोबर हाऊ टू मेक फाउंडेशन हे कशा पद्धतीने केलं जातं हा सुद्धा पार्ट आपण कव्हर केला. प्रिकॉशन्स, काळजी कोणती घेतली पाहिजेत. त्याचबरोबर 3.19.1 प्रोसिजर ऑफ लेवलिंग अँड अलाइनमेंटची आपण प्रोसिजर पाहिली डायरेक्ट कपल्ड ड्राईव्हसाठी. ओके, पुन्हा लेवलिंग ऑफ इनडायरेक्ट कपल्ड ड्राईव्ह और लाइनिंग अप बेल्ट ड्राईव्ह आपण पाहिली. त्यानंतर सिलेबस टॉपिक 3.19.2 प्रोसिजर फॉर अलाइनमेंट ऑफ डायरेक्ट कपल्ड ड्राईव्ह्स अँड इनडायरेक्ट कपल्ड ड्राईव्ह्स. डायरेक्ट कपल्ड आणि इनडायरेक्ट कपल्ड ड्राईव्हसाठी आपण प्रोसिजर फॉर अलाइनमेंट पाहिली. ओके, त्यानंतर अलाइनमेंट्स ऑफ इनडायरेक्टली कपल्ड ड्राईव्हची सुद्धा आपण प्रोसिजर पाहिली. त्यानंतर सिलेबस टॉपिक 3.20 जो आहे इफेक्ट्स ऑफ मिसअलाइनमेंट हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.